तर चला मग आपण आता धंदाय माताचा जो संपूर्ण व्ह्यू आहे तो कशा प्रकारे दिसतो हे पाहून घेऊयात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक दिसेल या ठिकाणी आपल्याला वीर एकलव्य यांचा पण पुतळा पाहायला मिळेल. मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी गणेश मूर्ती दिसेल. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज हनुमान जयंती आहे. सर्वांना हनुमान जयंतीनिमित्त जन्मोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण जाणार आहोत धंदाई माता मंदिर मजदी या गावाला. अगदी धुळे जिल्ह्यावरून आल्यानंतर 30 किलोमीटर अंतरावरती नेर गाव आहे. ह्या साईडला नेर गाव आहे बघा. नेर गावामध्ये आल्यानंतर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उड्डाण पूल या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या पुलावरनंच आपल्याला सरळ जायचं आहे आतमध्ये. आणि अगदी ह्या पुलापासून मजदी गाव 10 किलोमीटर अंतरावर असणार आहे. आणि आपण त्या ठिकाणी आता जाणार आहोत. आणि मजदीमध्येच आपल्याला धंदाई माताचं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, चला जाऊयात आपण. पण आपल्या मजदी या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मजदी या गावामध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मजदी गावाची कमान दिसेल दर्जा तुम्हाला. आणि आपल्याला धंदाई माताच्या मंदिराकडे जाण्यासाठी ह्या मजदीमध्ये जी कमान दिसते तुम्हाला आपल्या मजदी गावामध्ये, या गावामधनंच आपल्याला या कमानीमधनंच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो चल आपण जाऊयात आता आतमध्ये. गाईज, आपण कमानीपासून आतमध्ये आल्यानंतर अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावरती आपल्याला या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक दिसेल. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, खूप छान प्रकारे स्मारक बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी गावामध्ये. वरती दर्शन घेण्यासाठी आलो तुम्ही. सो चला आपण आता दर्शन घेऊयात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि त्याच्यानंतर आपण धंदाई मातेच्या मंदिरावरती जाणार आहोत. चला गाईज, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून थोडंच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वीर एकलव्य यांचा पण पुतळा पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही इथे मजदी गावाच्या आतमध्येच वीर एकलव्य यांचा पुतळा पण बांधण्यात आलेला आहे. गाईज, गावातून थोडंसं बाहेर आल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरी कमान लागेल या ठिकाणी मंदिराकडे जात असताना. तर आता आपण ह्या छोट्याशा कमानीमधनं आतमध्ये जाणार आहोत. आणि आपल्याला लगेच मंदिर आपल्याला आतमध्ये पाहायला मिळेल. चला गाईज, आपण आता आतमध्ये आलो आहोत मंदिराकडे. मंदिरामध्ये आल्यानंतर या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पार्किंग मिळेल. 2 व्हीलरसाठी इकडे पार्किंग आहे आणि 4 व्हीलरसाठी मागे पार्किंग आहे. खूप मोठी पार्किंग आहे तुम्हाला या ठिकाणी. आणि आतमध्ये आल्यानंतर इथं सगळं पूजेचं साहित्य मिळेल या प्रकारे बघा. तर चला मग आपण आता धंदाई माताचा जो संपूर्ण व्ह्यू आहे तो कशा प्रकारे दिसतो हे पाहून घेऊयात. आणि तुम्हाला माहितीच असेल की धंदाई माता ही 71 कुळांची कुळदैवत मानली जाते. धुळे जिल्ह्यातील मजदी या गावामध्ये धंदाई मातेचं मंदिर हे बसलेलं आहे. आणि अगदी डोंगराळ भागामध्ये मंदिर असल्यामुळे नैसर्गिक वातावरण खूप छान असतं. म्हणून आवर्जून मजदीमध्ये आला तर धंदाई मातेचं दर्शन घ्यायला नक्कीच या. आपण फायनली धंदाई माताच्या मंदिरात जाऊ आलो. मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 2 हत्ती दिसतील. इथनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हा रोड गावामध्ये जातो आहे. आणि जे 2 हत्ती दिसत आहेत इथनं आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. सो चला जाऊयात आपण आता आतमध्ये जाणार आहोत आपण. तुम्हाला संपूर्ण मंदिराचं दर्शन दाखवलं जाईल इथनं की कशा प्रकारे मंदिर आहे. बघा, आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इथं मंडप पण टाकलेला आहे. जे भाविक भक्त आलेले असतात त्यांच्यासाठी सावली व्यवस्थित बसण्यासाठी सुद्धा संपूर्ण व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. चला आपण आता जाऊयात आतमध्ये. चला आता आतमध्ये आल्यानंतर इथे बाहेरच आपल्याला चपलां त्या काढायच्या आहेत. आणि त्यानंतर अगदी पायथुऱ्यांच्या बाजूलाच या ठिकाणी काही मूर्त्या आपल्याला दिसतील. ह्या ज्या मूर्त्या दिसत आहेत ह्या प्राचीन काळातील मूर्त्या असं सांगितल्या जातात. खूपच जुन्या मूर्त्या आहेत या. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मूर्त्या आपल्याला दिसून येतात या ठिकाणी. सो चला आता आपण आतमध्ये जाऊयात मंदिरामध्ये. मंदिरामध्ये जाण्यासाठी इकडनं रस्ता आहे, परंतु आपण इथे आतमध्ये आपल्याला गोमाताचं एक मूर्ती दिसेल, ती पण आपण पाहून घेऊयात. मध्ये आल्यानंतर बघा साईडलाच या प्रकारे मंडप पण आहे. आणि अगदी इथे बाहेरच गोमाताची आणि एक छोटंसं पाडू आहे त्याची एक अप्रतिम अशी प्रतिमा या ठिकाणी प्रतिमा म्हणजे मूर्ती लावण्यात आलेली आहे. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मूर्ती आहे.
सो चला गाईज, आपण गोमाताची मूर्ती व्यवस्थित पाहिली आहे. आता आपण वरती मंदिरात जाणार आहोत. मंदिरामध्ये कशा प्रकारे सभामंडप आहे, हे सगळ्या गोष्टी कशा आहेत हे सगळं तुम्हाला दाखवण्यात येतील. चला आता वरती जाऊयात आपण. या ठिकाणी इकडनं आपल्याला जायचं आहे. मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी गणेश मूर्ती दिसेल. पाहू शकता तुम्ही. अगदी मंदिराच्या समोरच तुम्हाला या ठिकाणी गणेश मूर्ती दिसणार आहे. आणि या गणेश मूर्तीच्या अगदी समोरच या ठिकाणी बघा आपल्याला दंडाई माताचं मंदिर दिसेल. आतमध्ये गेल्यानंतर या प्रकारे तुम्हाला संपूर्ण सभामंडप दिसेल बघा. अतिशय अप्रतिम असा सभामंडप या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आणि खूपच सुंदर असं सभामंडप दिसतं आहे. आणि स्वच्छताही आपल्याला अतिउत्तम करण्यात आलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे मंदिरामध्ये. सो चला आपण आता आतमध्ये जाऊयात. दर्शन घेऊन घेऊयात आपण आतमध्ये. आज तर खूप जास्त गर्दी नाही आहे मंदिरामध्ये, कारण मागच्या वेळेस यात्रा होती. यात्रेच्या वेळेस आपण आलो होतो. बघा आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला मूर्तीच्या साईडनेच सिंहाचं एक छोटंसं एक मूर्ती दिसेल तुम्हाला. अगदी दंडाई माताच्या मुखाकडेच तोंड करून या ठिकाणी शिवाची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. आणि आतमध्ये पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बघा सप्तशृंगी मातेचं मूर्ती आहे. अशा भिंतीवरती प्रत्येक देवींच्या मूर्ती आपल्याला पाहण्यात येतील. या साईडला बघा बटाई देवी माता, आपल्या गावातील जे मंदिर आहे बटाई देवी मातांचं ते मंदिर, ती मूर्ती लावण्यात आलेली आहे. या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहेत. चौफेर पूर्ण मंदिराच्या बाजूने भिंतींवरती देवींचे फोटो लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सो चला जाऊयात आपण आता आतमध्ये दर्शन घेऊयात. चला गाईज आपण आता आतमध्ये जाऊयात. मी आता इथे खूप जास्त जोरात नाही बोलू शकत, कारण आतमध्ये सर्व भाविक भक्त आलेले असतात. त्याच्यामुळे हळू बोलतोय. आवाज येतोय का नाही तुम्हाला माहीत नाही, बट चला आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूयात. या साईडला पाहू शकता तुम्ही सगळे भाविक भक्त आले आहेत. कुठले दादा तुम्ही? सटाण्याचे आहेत का? इकडे बघा दादा ते पण आलेत. कुठले दादा तुम्ही? सटाण्याचे आहेत का तुम्ही सगळे? सटाण्याहून इथं देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. चला आपण पण दर्शन घेऊयात आता. चला गाईज आपण आतमध्ये आलो आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दंडाई मातेचं मंदिर कशा प्रकारे दिसते ते. संपूर्ण मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मंदिर केलेले आहे. आणि मंदिरामध्ये जे तुम्हाला हे आजूबाजूला खांब दिसत आहेत हे सगळे चांदीने बनवलेले आहेत. देवीच्या आजूबाजूला जे हे मंदिर दिसते हे संपूर्ण मंदिर चांदीने बनवलेले आहे. पाहू शकता तुम्ही या साईडला की भाविक भक्त जे काही पूजेचं साहित्य असतं ते या ठिकाणी ठेवत आहेत. चला गाईज आपलं दर्शन झालं आहे. सो आपण आता बाहेर निघूयात या साईडला. आतमध्ये दर्शन घेतल्यानंतर बघा बाहेरून तुम्हाला या प्रकारे मंदिर दिसेल. आणि इकडं बाहेर आल्यानंतर या साईडला बघा इथे अगरबत्ती लावण्यासाठी जागा आहे. आणि अगदी याच्या बाहेरच इकडे नारळ फोडण्याची जागा आहे. त्यामुळे आतमध्ये कोणी नारळ तिकडे फोडू नये, कारण नारळ फोडण्यासाठी स्पेशल आपल्याला बाहेर जागा केलेली दिसून येते बघा या साईडला. सो आता आपण पूर्ण मंदिराच्या आजूबाजूने राऊंड मारूयात. एक बघूयात आपण की या साईडला मंदिर कशा प्रकारे बनवलेलं आहे. खूपच छान बघा वातावरण या साईडला. चला जाऊयात आपण आता इकडनं. डायरेक्ट आपण ज्या साईडला गोमाता बघितली आपण त्या साईडला आपण आता इथनं निघणार आहोत. मंदिर पाहिल्यानंतर बघू शकता तुम्ही या प्रकारे तुम्हाला सगळं मंदिराचा परिसर पाहायला मिळेल. बघा इकडे आल्यानंतर खाली इथे पण एक खूप मोठा मंडप दिलेला आहे. इथे सगळं सत्यनारायण पूजा वगैरे जे असतात, जे नवस असतात ते या ठिकाणी या सभामंडपामध्ये केले जातात. अगदी जे आपल्याला दंडाई माताचं मंदिर दिसतं आहे त्याच्या शेजारीच हे जे छोटंसं सभामंडप आहे, या ठिकाणी सत्यनारायणची पूजा किंवा आपले जे नवस असतील ते या ठिकाणी या सभामंडपामध्ये करण्यात येतात. चला गाईज आपलं दर्शन झालं आहे. आणि दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही बघा या साईडला पण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा पार्किंग करण्यात आली. म्हणजे ही पूर्ण जागा जी दिसते तुम्हाला ही पूर्ण पार्किंगची जागा आहे.
आणि अगदी मंदिराच्या शेजारीच या ठिकाणी म्हसोबा महाराज यांचं पण छोटीशी मूर्ती बांधण्यात आली बघा, पाहू शकता तुम्ही. आजोबांती बसले त्या ठिकाणी आणि निवांत. आणि अगदी मंदिराच्या अजून शेजारीच या ठिकाणी पण मंडप टाकलेला आहे. इथे आय थिंक काही कार्यक्रम चालू आहे. जे नवस वगैरे असतात ठेवलेले त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता. इथं बरेच लोक आलेले आहेत. अनेक कार्यक्रम असतात या ठिकाणी. सो आता आपलं दर्शन झालं आहे. थोड्याच वेळात आपण आता घरी निघणार आहोत. आणि नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला आणि धनदाई माताचं मंदिर कशा प्रकारे. आणि तुम्ही जर धुळे जिल्ह्यात जर आलात ना तर नक्कीच एक वेळा मजदी गावाला येऊन धनदाई मातेच्या मंदिराला व्हिजिट करा. अतिशय छान वातावरण आहे आणि मंदिराच्या बाजूलाच मस्तपैकी एक डोंगर आहे. खूप छान वातावरण असल्यामुळे नैसर्गिक वातावरण आहे. सो नक्कीच एक वेळा व्हिजिट करा. आणि नक्कीच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून धुळे शहरामध्ये जर कुठं ज्या ठिकाणी मंदिरं असतील किंवा चांगले स्थळं असतील, प्राचीन काळातील जे काही मंदिरं असतील तर ते नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण त्या ठिकाणी पण पुन्हा व्हिजिट करूयात. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.